नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे, तो म्हणजे तुमच्या सीईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म. मित्रांनो, कालपासून म्हणजे 9 जानेवारीपासून नोटिफिकेशन तर तुम्हाला आलेलं आहे आणि आज 10 तारखेपासून तुमचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल रात्रीच याचं नोटिफिकेशन आपल्या या सीईटीच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की ही आपली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची वेबसाईट आहे मित्रांनो. आणि याच्या अगोदरच मी तुम्हाला रजिस्ट्रेशनची स्टेप 1 मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की स्टेप 1 मध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं या पोर्टलवरती येऊन सीईटीच्या, आणि त्यासोबत तुमचा आधार आणि अपर आय डी सोबत पाहिजे, जनरेटेड पाहिजे. आणि कशा पद्धतीने तुम्हाला सीईटीची स्टेप 2 पूर्ण करता येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला मग बघूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इथं पाहिलं तर नोटिसेसमध्ये तुम्हाला असं दिसेल की हे पहा, PCM PCB साठी 9/1 म्हणजे कालचीच ही नोटीस आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत आहे कालच्या तारखेला 9 जानेवारीला काल रजिस्ट्रेशन नोटीस आलेले आहे. रजिस्ट्रेशन फॉर MBA MMS. सर आमचं कुठं आहे पहा, MST CET PCM PCB साठी सुद्धा हे नोटिफिकेशन आहे. CET एक्झामिनेशन फॉर द इयर 26-27 2026-27 हे नोटिफिकेशन आहे. ऑल कन्सर्न कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट विल कंडक्ट द ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्ट CET फॉर MBA MMS इंजिनिअरिंग फार्मसी अँड ॲग्रिकल्चर कोर्सेस फॉर द इयर 26-27. आणि त्याचे जे टाइम टेबल तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्ही बघू शकता. इथे पहा, हे पहा मित्रांनो, आता आपली जी सीईटी आहे कोणती, PCM PCB ग्रुपची जी सीईटी आहे मित्रांनो, यावर्षी होणारी ती 2 वेळा होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते आजपासून म्हणजे 10 जानेवारीपासून 10 जानेवारी पासून सुरू झालेले आहेत मित्रांनो. आणि स्टार्ट डेट इथं तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर ही जी ॲप्लिकेशन डेटची लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, ती आहे 12 फेब्रुवारी. 12/2 म्हणजेच 12 फेब्रुवारी. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुमचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तुम्हाला सीईटी वेबसाईटवरती जायचं आहे आणि फॉर्म भरायला सुरू करायचं आहे. तुमचा फॉर्म स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मध्ये असतो, त्यामुळं लगेचच एका बैठकीमध्ये तुमचा तो फॉर्म पूर्ण होणार नाही. खूप सारी इन्फॉर्मेशन डिटेल तिथं असणार आहे. आणि याचा जो स्टेप 1चा फॉर्म आहे रजिस्ट्रेशनसाठीचा, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. सो त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, तारीख तर तुमच्या लक्षात आली की आजपासून तुमचे सीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तब्बल 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही असं घरानं नाही करू शकत, सर आमच्या बोर्ड एक्झाम आल्यात मला वेळच नाहीये. तुम्ही डेली थोडं आणि तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, PC तुमचा स्वतःचा असेल तर आणखी सोपं जाईल तुम्हाला. इकडे तिकडे कुठं सायबर कॅफेवरती जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सुद्धा फॉर्म भरू शकता. कसा भरायचा त्याचा डिटेल ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. मित्रांनो, या वर्षीची सीईटी 2 वेळा होणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट जो आहे तो 11 एप्रिलला सुरू होतोय आणि 26 एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जो आहे तो 10 मे ते 17 मे पर्यंत चालणार आहे. म्हणजे 2 वेळा आपली सीईटी होणार आहे आणि त्याच्यासाठीचे हे फॉर्म आहेत. तुम्ही पहा, त्याच्यामध्ये यावर्षी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली करण्यात आली आहे तर अपर आय डी अँड आधार आय डी आर मॅन्डेटरी. नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मॅन्डेटरीचा अर्थ आहे सीईटी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट yet generated their upper ID are required to create the same through DigiLocker. सो तुम्हाला डिजिलॉकर मधून तुमचा अपर आय डी जनरेट करायचा आहे. खूप सोपी प्रोसिजर आहे, फार काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं ह्याच्या डिटेल सगळ्या गोष्टी की तुम्हाला तुमचा आधार जे आहे ते अपडेटेड ठेवायचं. आधारला मोबाईल लिंक पाहिजे, तो मोबाईल नंबर ऍक्टिव्ह पाहिजे. इतरत्र कुठला दुसरा मोबाईल नंबर देऊ नका मित्रांनो. आता पहा, जर ही नोटीस तुम्हाला लक्षात आले, आजपासून फॉर्म भरायचे 30 दिवसाचा कालावधी. आता आपण जातोय आपल्या मेन पार्टकडे. पहा, ज्या पद्धतीने 1 मिनिट मित्रांनो, इथं तुम्हाला टोटल जी प्रोसिजर आहे पहा, इथं तुम्ही पाहू शकताय
की हाऊ टू क्रिएट डिजी लॉकर अकाउंट. सीईटी वेबसाईटने सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे की डिजी लॉकर अकाउंट कसं क्रिएट करायचं. तुम्हाला त्याचे डिटेल्स इथं दिसतील मित्रांनो. पहा, स्टेप वाईज प्रोसेस, त्याचं मॅन्युअलच त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला डिजी लॉकर क्रिएट करता येणार आहे. डिजी लॉकरमध्ये तुमचा जो अपर आयडी आहे तो जनरेट करता येणार आहे. त्याच्या स्टेप्स पण तुम्हाला दिलेले आहेत. पहा, डिजी लॉकरसाठी विजिट द डिजी लॉकर पोर्टल ॲट, तुम्हाला वेबसाईट दिलेली, तिथं तुम्हाला विजिट करायचं आहे. क्लिक ऑन द लॉग इन ऑर रजिस्टर बटन ऑन द टॉप कॉर्नर. सो स्टेप 1 झाली, स्टेप 2 झाली. त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये एंटर मोबाईल नंबर अँड क्लिक ऑन कंटिन्यू. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता. डिजी लॉकर ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये ही साधी सोपी सरळ प्रोसेस तुम्हाला करायची आहे. त्यानंतर स्टेप 4 मध्ये काय, पहा, एकदा मोबाईल नंबर तुम्ही ॲड केला म्हणजे एंटर केला, मोबाईलमध्ये पण करता येईल, तुमच्या स्वतःच्या पीसीवरती पण करता येतं, लॅपटॉपवरती पण करता येतं. त्यानंतर एंटर आधार नंबर अँड क्लिक ऑन कंटिन्यू. तुमचा जो आधार नंबर आहे मित्रांनो, तो तुमच्या सोबत आधार कार्ड जे आहे ते सोबतच ठेवा. हे सगळं करताना त्याचा नंबर तुम्हाला ऍड करायचा आणि त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सेट अ 6 डिजिट सिक्युरिटी पिन अँड क्लिक ऑन व्हेरीफाय. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पिन ऍड करायचा आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इंटरफेस दिसेल तिथं. एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन, 6 डिजिटचा पिन तिथं टाकायचा आहे तुम्हाला, तुमचा जो तुमच्या लक्षात राहील तो, आणि व्हेरीफाय करून घ्यायचे. खाली व्हेरीफायचा टॅब आहे. सो या पद्धतीने पहा, वन्स व्हेरीफाईड यू विल बी एबल टू सी युअर आधार कार्ड. याचा अर्थ काय की आता डिजी लॉकर मध्ये तुमचं आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. ओके, म्हणजे डिजी लॉकर ही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे. गव्हर्नमेंटकडे तुमचं खास एक्झामिनेशनसाठी तुमचं आधार आयडी वरून तुम्ही जाताय, आधार तुमचं तिथं अपलोड झालेले ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं दिसेल. पहा, त्याच पद्धतीने अजून काय आहे, हाऊ टू क्रिएट अपर आयडी. एकदा तुमचं डिजी लॉकर अकाउंट क्रिएट झालं, डिजी लॉकर अकाउंटमध्ये आधार तुमचं अपलोड झालं, तुमचं डॉक्युमेंट तुमच्याकडे डिजी लॉकरमध्ये आहे, त्याच्यानंतर अपर आयडी कसा क्रिएट करायचा त्याची पण स्टेप वाईज प्रोसेस. हाऊ टू गेट अपर आयडी, खूप सिंपल प्रोसेस दिले. बरेच विद्यार्थी घाबरत आहेत कारण याच्या अगोदर असं काही नव्हतं. मागच्या वर्षीच्या सीईटी वगैरे होतं तिथं. त्यामुळे काय व्हायचं की सीईटी सेलमध्ये मल्टिपल फॉर्म एखादा कॅन्डिडेट भरायला सुरू करत होता आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. त्यामुळे आता काय होणार आहे की तुमच्या एका आधार नंबरला एकच फॉर्म भरला जाणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आता खूप ऑथेंटिकेट होऊन गेलेल्या आहेत. अपर आयडी पहा, अपर आयडी ऑटोमेटेड परमनंट अकाउंट, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, त्यालाच आपण अपर आयडी म्हणतो. वन नेशन वन स्टुडंट आयडी, नीट समजून घ्या. एक देश एका स्टुडंटसाठी एक आयडी, त्यालाच आपण अपर आयडी म्हणतो. पहा, इथं पण प्रोसेस अपर आयडीची तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत. पहा, विजिट द डिजी लॉकर पोर्टल. एकदा तुमचं आधार कार्ड त्याच्यामध्ये आहे, डिजी लॉकर मध्ये जायचंय, मोबाईलवरून पण करता येईल हे. त्यानंतर क्लिक ऑन द लॉग इन ऑर रजिस्टर बटन. तुम्हाला डिजी लॉकरच्या मध्ये एंट्री करायचे, लॉग इन करायचे, रजिस्टर करायचे. एंटर मोबाईल नंबर और आधार नंबर. मोबाईल नंबर टाकायचा, आधार नंबर टाकायचा, दोन्हीपैकी एक कुठलंही चालतं. एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन अँड क्लिक ऑन व्हेरीफाय. परत तीच प्रोसेस आहे. स्टेप 5, वन्स लॉग्ड इन क्लिक ऑन गेट नाव टू गेट अपर आयडी. पहा, तिथं तुम्हाला गेट अपर आयडीचा टॅब दिसणार आहे, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन सर्च डॉक्युमेंट अँड सर्च अपर अँड क्लिक ऑन अकॅडमिक बँक ऑर ऑफ क्रेडिट्स. सो अशा पद्धतीने खूप सिंपल स्टेप्समध्ये तुमचा अपर आयडी अगदी 5 मिनिटामध्ये जनरेट होणार आहे. आणि हे मी का सांगतोय कारण आता ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेत आणि त्यासाठी तुम्हाला डिजी लॉकर आणि त्याच्यातला अपर आयडी, आधार नंबर ह्या सगळ्या गोष्टी सोबत पाहिजेत आणि ऑलरेडी डन पाहिजेत. ओके, त्यानंतर अजून एक ड्रॉबॅक, ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरती काहीतरी चुका आहेत, मिस्टेक्स आहेत, डेट ऑफ बर्थ कंप्लीट नाही आहे, त्यांनी अगोदर आधार अपडेट करून घ्यावं लागेल. मी पाठीमागच सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी, अजूनही तेच सांगतोय की आधार जर अपडेटेड नसेल, तुमच्याकडे आधारची इन्फॉर्मेशन प्रॉपर नसेल, मिस्टेक्स असतील नावामध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, तर ते अगोदर करेक्ट करा सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर ही प्रोसेस आहे. तुमच्याकडे अजून पण 1 महिन्याचा वेळ आहे. सो घाई गडबडीत कुठला तरी काहीतरी निर्णय घेऊ नका. आधारवर चुकीची इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यावरच तुम्ही जर अपर आयडी क्रिएट करायला तर ते पॉसिबल नाही आहे. एरर्स येणार आहेत. तुम्हाला सीईटी फॉर्म भरताना खूप साऱ्या अडचणी येणार आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट आहे याच्यातला ॲडमिशनचा, तुम्ही ज्यावेळी कॉलेजला, इंजिनिअरिंगला, फार्मसीला, ॲग्रीला, नर्सिंगला जाचाल त्यावेळी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे अपर आयडीचा सगळा जो प्रोग्राम आहे तो तिथं उपयोगी पडणार आहे. सो हा पार्ट 2 आहे, हा आपण नंतर बघू शकतो. पहा मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की सीईटीचे फॉर्म सुरू झालेले तुम्हाला भरण्यासाठी हे आपलं अकॅडमिक इयरचं पोर्टल आहे. इथं जायचे तुम्हाला. ज्यांचं ऑलरेडी अपर आयडी वगैरे क्रिएटेड आहे त्यांना असा इंटरफेस दिसेल.
हां, अजून एक गोष्ट, रिपीटर विद्यार्थ्यासाठी, ड्रॉपर विद्यार्थ्यासाठी त्यांनी असं नाही म्हणायचं की सर मी गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं होतं, आता मी डायरेक्ट साइन इन करू का? ते चालत नाही बाळांनो, लक्षात ठेवा. ते 25-26 साठी होतं. आता तुम्हाला न्यू युजर पहिल्यांदा जर तुम्ही येताय, रजिस्ट्रेशन अजून केलं नाही, स्टेप 1 केले नाही, तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशनच अगोदर करावं लागतं. याच्यात काय करायचं ते मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे. हा जो ईमेल आय डी आहे तो कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. तुम्हाला तुमचा स्वतःचा ईमेल आय डी ठेवायचा आहे. नेट कॅफेवाल्याकडे जाऊन त्यांनी जे ईमेल आय डी देतील त्याच्यावरती काम करू नका. लक्षात ठेवा, स्वतःचा एक ईमेल आय डी जनरेट करा, तो वापरा. त्याचा एक स्ट्रॉंग पासवर्ड आहे. पासवर्डच्या अटी पण त्यांनी दिल्यात की एक अप्पर केस लेटर पाहिजे, लोअर केस लेटर पाहिजे, एक नंबर पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. मॅक्सिमम पासवर्ड 16 पेक्षा जास्त नसावा, मिनिमम पासवर्ड 8 पेक्षा जास्त असावा. म्हणजे मिनिमम 8 कॅरेक्टर्स पाहिजे, जास्तीत जास्त 16 कॅरेक्टर्स. त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. तुमचं फुल नेम, ते पण महत्त्वाचं आहे की आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं सेम नेम इथं तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही जर उलटसुलट नाव टाकत गेलात तर तुमचं रजिस्ट्रेशन नाही होणार, तुम्हाला फॉर्म नाही भरता येणार. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सुद्धा जशी आधारवरती आहे इथं डायरेक्टली कॅलेंडर येते, तुम्हाला टाकायची गरज नाही. सिलेक्ट करत जावा, तुमचं डेट ऑफ बर्थ पूर्ण येऊन जाईल आणि इथं खाली येईल रजिस्टर. एकदा का तुम्ही रजिस्टर केलं की तिथं तुम्हाला हे इंटरफेस जो आहे तो तुमच्या म्हणजे स्टेप 1 रजिस्ट्रेशनची पूर्ण झाली. त्याच्यानंतर परत काय करायचं तुम्हाला पहा, साइन इन करायचं. आता तुमच्याकडे रजिस्टर्ड मेल आय डी आहे, साइन इन केलं, पासवर्ड टाकला. साइन इन केलं की सगळ्यात अगोदर तर ते तुम्हाला डिजिलॉकरकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला प्रोसिजर करून तुम्हाला व्हेरिफिकेशनचा मेल एक तुमच्या या मेल आय डीवरती येणार आहे, जे रजिस्टर्ड मेल आय डी. मग तिथून मेल आय डीवरून तुम्हाला जायचं आहे, तिथं व्हेरिफिकेशनसाठी परवानगी द्यायची आणि मग तुमची प्रोसिजर सुरू होते. तिथून पुढे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तुमचं रिलिजन कुठलं आहे, तुमचं डोमेसाईल काय आहे, तुमचं रिझर्वेशन कुठलं आहे, 10वीला किती मार्क्स आहेत, 12वी जर तुम्ही रिपीटर्स असाल तर ती झालेली आहे का, करंटमध्ये आहेत का, पास आउट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याची डिटेल्स तुम्हाला स्टेप 1 स्टेप 2 मध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळतील. सो सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन बसा आणि मग फॉर्म भरायला सुरू करा. आजच तुम्हाला फॉर्मची डेट अनाऊन्स झालेली आहे, म्हणजे आज 10 जानेवारीपासून सुरू होत आहे हा प्रोग्राम आणि जवळपास 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे मित्रांनो. त्यामुळं भरपूर वेळ आहे. ज्यांचे काही क्वेरीज आहेत, ज्यांना काही अडचणी आहेत, ज्यांच्या आधारचे काही कामं बाकी आहेत, त्यांनी थोडासा वेळ घ्या, अगोदर ते क्लिअर करा, अप्पर आय डी क्रिएट करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायला बसा. सो माझं काम आहे तुम्हाला सांगणं. जर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा जो ट्युटोरियल व्हिडिओ आहे तो सुद्धा मी लवकरच तुम्हाला देणार आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी CETच्या एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.